नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. जनता भाजी बाजाराचा प्रश्न कधी लागणार मार्गी? 2021 पासून प्रतीक्षेत व्यापारी आणि नागरिक. तापडिया नगर पंचशील नगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, संबंधितांवर कारवाईची मागणी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत समारंभ संपन्न, 4040 विद्यार्थ्यांना पदवी. संतनगरी शेगावात अवैध वेश्या व्यवसाय फोफावला, पोलिसांकडून मात्र अक्षम्य दुर्लक्ष. मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेला मुदत वाढ, नागपूर पुणे, पुणे नागपूर विशेष रेल्वे सुरू राहणार. आता सविस्तर बातम्या. महापालिका प्रशासनाने 2021 मध्ये जनता भाजी बाजार स्थलांतरित केला, परंतु त्यानंतरही मनपाच्या या आदेशाला न जुमानता जनता भाजी बाजारात आजही होलसेल व किरकोळ व विक्रेते अडत्यांकडून हराशी करण्यात येत आहे. त्यामुळे जनता भाजी बाजाराचा हा प्रश्न कधी मार्गी लागणार असा प्रश्न विचारला जात आहे. कोरोना काळात लॉकडाऊनच्या दरम्यान महापालिका प्रशासनाने शहरातील जनता भाजी बाजारातील भाजीपाला व फळांची होलसेल हराशी बंद केली होती. त्यानंतर वाशिम रोडवरील महात्मा फुले भाजी बाजार व लोणी रोडवरील सावित्रीबाई फुले भाजी बाजार येथे ही होलसेल हराशी सुरू करण्यात आली. प्रशासनाने घेतलेल्या त्यावेळच्या निर्णयाचे व्यावसायिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले होते, परंतु अजूनही 6 जानेवारी 2021 रोजी घेतलेल्या प्रशासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवण्याचे काम सुरू आहे. जनता भाजी बाजारात अजूनही भाजीपाला व फळ यांची घाऊक व चिल्लर विक्री सुरूच आहे. महापालिका प्रशासनाचे लेखी आदेश असतानाही त्याला न जुमानता हा प्रकार सुरू असून याला तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी गेल्या 3 वर्षांपासून महात्मा फुले भाजी बाजार गाळेधारक सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. जनता भाजी बाजारात केवळ सकाळी 10 ते सायंकाळी 10 पर्यंत चिल्लर भाजीपाला व फळांच्या विक्रीसाठी परवानगी असताना या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुद्धा होलसेल हराशी करण्यात येत आहे. या भाजी बाजारात अडते यांनी मनपाच्या आदेशाची अवहेलना करून पुन्हा हराशी पूर्णपणे चालू केल्याने यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून ही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला होता. एकंदरीत अजूनही हा प्रकार सुरू असून मनपा प्रशासनाच्या हातात सर्व कारभार असताना याकडे दुर्लक्ष का, अशी विचारणा आता होऊ लागली आहे. अकोला येथील न्यू तापडिया नगर येथे 20 ते 25 वर्षांपासून रोड नव्हता. आता पंचशील नगर येथे सिमेंट रोडचे काम सुरू झाले खरे, मात्र पंचशील नगर येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. याबाबत कारवाईची मागणी होत आहे. तापडिया नगर पंचशील नगर येथील सुरू असलेल्या कामामध्ये रोडवर पाणी न वापरता मुरुम गिट्टी टाकण्यात आली आणि त्यावरच सिमेंट गिट्टीचा माल टाकण्यात आला, परंतु कुठेही पाणी टाकले नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे. रोडचे काम चालू असताना रोडवर लोखंडाची जाळी न टाकता तसेच काम सुरू असल्याचे बोलल्या जात असून एका दिवसातच रस्त्याचे खरे चित्र समोर येत असून रोड क्रॅक झाला आहे. त्यामुळे या कामाची तपासणी व मोजमाप करावे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी पंचशील नगर नागरिकांनी केली आहे. यामध्ये खळीचा वापर जेमतेमच करून माती मिश्रित मुरुमाचा वापर करण्यात आला. यावर पाणी मारण्यात आलेच नाही आणि लोखंडाची जाळी कुठेही बसवण्यात आली नाही. या कामाची चौकशी केल्याशिवाय बिल अदा करण्यात येऊ नयेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या नगरमध्ये मला यायला 20 वर्ष झाली. 20 वर्षापासून इथं कोणतीच सुविधा नाही आहे. रोड नाही, नाल्या नाहीत आणि इतका त्रास होत आहे की पावसाळ्यात मुलं पडतात या रोडवरून, माणसं सुद्धा पडतात, गाड्या चालत नाहीत, माणसाला पायी चालायची सुद्धा व्यवस्था नव्हती या रोडवर. आज इतक्या वर्षापासून एकच आजच रोड होत आहे, पण या रोडची इतकी अवस्था खराब आहे की खाली ज्या वेळेस मुरुम आणि गिट्टी टाकली तर ती कडक, म्हणजे त्याच्यावर पाणी काहीच टाकलं नाही. पण कोळल्या याच्यावर म्हणजे कोळल्या मालावर हा यायनं काँग्रेस सिमेंटचा हे माल करून टाकला आणि हा रोडही उलून राहिला. एवढ्या लवकरात लवकर म्हणजे 4 दिवसातच रोडवर आम्हाला हे पाहिजे, लोखंड पाहिजे, आम्हाला पक्का रोड पाहिजे बिलकुल. इथचा जो रोड चालू झालेला आहे ना, तिथं मास काँक्रीट टाकला,
मुरुम टाकला होता, त्याच्यावरती पाणी नाही आहे. आमच्या मोहल्ल्यातल्या सर्व लोकांची इच्छा हेच आहे की बा त्या रोडवरती जाळी पाहिजे आणि इथं नाल्याची पण व्यवस्था नाही, अशी सर्व आमच्या मोहल्ल्यातल्या लोकांची इच्छा आहे. इथं पाणी पण नाही आहे आणि ठेकेदार ते ठाकरे इंजिनियर येतात, ते म्हणतात आम्हाला माहीत नाही, ते ठेकेदार म्हणतात आम्हाला माहीत नाही, ते म्हणतात तुमच्या घरच्या लोकांनी सांगितलं, असे म्हणतात. जे रोड खाली आहे तिथं कोणी राहणारे नाही, तिथं कोण पाणी टाकणार? मग आम्ही तर आमच्या घरासमोर टाकतोच पाणी, पण जो रोड खाली आहे तिथं कोणी राहणार नाही, तिथं कोण टाकणार आहे? सर्व इथं हे चालू आहे. निराचं बांधकाम एकदम नीच दर्जाचं आहे. कृषीप्रधान संस्कृती व सर्वात मोठी लोकशाही जपणारा भारत देश आज कृषीसह सर्व क्षेत्रात संपन्न होत जागतिक महासत्तेकडे अग्रेसित होत असताना कृषी संशोधक व कृषी पदविका विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याचे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केले. ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 38व्या दीक्षांत समारंभात आभासी पद्धतीने बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आभासी पद्धतीने उपस्थित होते. तसेच नवसारी कृषी विद्यापीठ नवसारी गुजरातचे कुलगुरू डॉक्टर झीनाभाई पटेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख यांची उपस्थिती होती. दीक्षांत समारंभात एकूण 4040 स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये BSc कृषी 2904, उद्यानविद्या 205, वनविद्या 29, कृषी जैव तंत्रज्ञान 124 सह विविध पदव्या व 36 PhD प्रदान करण्यात आली. यावेळी कृषी पदवी अभ्यासक्रमातून भावेश अग्रवाल, कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातून रामूराम जाट आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातून पूनम अघाव यांनी मुलींमधून सर्वाधिक पदकांची कमाई केली. यासह 31 विद्यार्थ्यांनी सुवर्ण, 14 रौप्य, 31 रोख बक्षिसे आणि 3 पुस्तक स्वरूपात बक्षिसे व पदके प्राप्त करीत इतर विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे. यावेळी कृषी पदवी अभ्यासक्रमातून सर्वाधिक पदव्या मिळवणाऱ्या भावेश अग्रवाल यांनी RRC न्यूजशी संवाद साधला. काय करणार आहे? ॲक्च्युली जसं मला गोल्ड मेडल हे जे मिळालेले आहे ते ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी या विषयामध्ये मिळाले आहे. म्हणजेच जे आपण कीटक जे मॅनेजमेंट करतो, पेस्ट मॅनेजमेंट त्यामध्ये. आणि आपल्या विदर्भात तरी मॅक्झिमम पिंक बोलवर्म याचा खूप प्रभाव आहे कॉटनवर. तर आपण त्यासाठी याचा उपयोग करून शेतकऱ्यांना खूप मदत होईल याचा प्रयत्न करू शकतो. तर आता हे गोल्ड मेडल मिळाल्यामुळे आपली जबाबदारी पण वाढली आहे, माझी जबाबदारी पण वाढली आहे की या गोल्ड मेडल्सचा शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे. तर त्यासाठी या क्षेत्रात मला वाटतं आपण शेतकऱ्यांना पण मदत करायला पाहिजे. त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या माहिती करून त्याच्यावर सोल्युशन काढायला पाहिजे आणि रिसर्च फील्डमध्ये असे काही रिसर्च डेव्हलपमेंट करायला पाहिजे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काहीतरी फायदा होईल. संतनगरी शेगावात पुन्हा एकदा अवैध वेश्या व्यवसाय फोफावत असल्याबाबत बोलल्या जात आहे. अनेक हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये हा धंदा जोरात सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मात्र शेगाव पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे. बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी संतनगरी शेगाव येथील सर्व गेस्ट हाऊसवर अचानक छापे टाकले असता अवैध वेश्या व्यवसायाशी संबंधित सुमारे 50 ते 60 महिला व मुलींना अटक करण्यात आली. वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या गेस्ट हाऊसच्या मालकांवर कारवाई करून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक वेळा तुरळक कारवाई करण्यात आली असली तरी आता शेगावमध्ये परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काही हॉटेल्स बंद आहेत. संतनगरीमध्ये जिथे दिवसभर जुगार सुरू असतो तिथे काही गेस्ट हाऊस आहेत जिथे मुलींना बोलून ग्राहक उपलब्ध करून दिले जातात. शहरातील काही हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय उघडकीस आल्यानंतरही अशी अनेक हॉटेल्स आहेत जिथे अनैतिक कृत्ये केली जातात, बिनदिक्कतपणे होत आहेत. शेगाव अर्बनमध्ये 200हून अधिक कायदेशीर व बेकायदेशीर गेस्ट हाऊस आहेत. अनेक गेस्ट हाऊस मालकाकडे पालिकेचा परवानाही नाही. गावाबाहेरील प्रेमी युगलसुद्धा मोटरसायकलवरून येथे येतात आणि भाड्याने येथे राहतात, खोल्या घेऊन मौज मजा करतात. तर शहरातील अनेक गजबजलेल्या चौकात काही मुली व महिला तोंडाला बांधून ग्राहक शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना लाज वाटू लागली आहे. शेगाव शहरात हा व्यवसाय चांगलाच गाजत आहे. अशा प्रकरणात कारवाई करण्याऐवजी पोलिसांचा हलगर्जीपणा होत असल्याने व्यवसाय पुन्हा फोफावत असल्याचे बोलले जात आहे. निर्भीडपणे गेस्ट हाऊसांमध्ये चालणारा हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ राहतात जर का कार्यवाही केली नाही तर येणारे नवीन जे निर्वाचित सदस्य राहतील त्या सदस्यांना शेगाव या नगरीचं नवीन नामकरण करण्याची आवश्यकता जरूर पडू शकते. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा.
विशेष रेल्वेंवर होणारी गर्दी लक्षात घेता तसेच नागपूर पुणे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर पुणे तसेच पुणे नागपूर या विशेष ट्रेनला पुढील 30 दिवसांसाठी मुदतवाढ दिली असून या माध्यमातून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची मागणी आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते नागपूर धावणाऱ्या विशेष साप्ताहिक ट्रेनची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ट्रेन क्रमांक 02144ला पुढील 30 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागपूर पुणे साप्ताहिक विशेष गाडीला सुद्धा 30 दिवस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून विशेष साप्ताहिक गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या गाड्यांच्या सर्व विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्क आकारून बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि IRCTC वेबसाईटवर केले आहे. प्रवाशांनी या विशेष साप्ताहिक गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ अकोलाद्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शी टाकळी पंचायत समिती मैदानावर 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवसीय बचत गटांनी व शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची नवतेजस्विनी भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीमध्ये ग्राहकांना महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्कृष्ट उत्पादने मिळतील. रासायनिक रंगविरहित कुठल्याही प्रकारची भेसळ न केलेले स्वादिष्ट आणि आकर्षक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. या उत्पादनामध्ये प्रामुख्याने मायक्रोमच्या शोभिवंत वस्तू, बांबूची टोपले, गोडंबी लोकरीच्या शोभिवंत वस्तू, घरातील देव्हाऱ्यातील शोभिवंत वस्तू, ज्वेलरी, मातीपासून बनवलेल्या वस्तू, झाडू, फळा तसेच खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ, आवळा पदार्थ, रेडीमेड ढोकळा पीठ, सुगंधित मसाले, सर्व प्रकारचे लोणचे, विविध प्रकारचे पापड, पॉपकॉर्न, केळीपासून बनवलेले चिप्स, सर्व प्रकारचे तृणधान्य, कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी तसेच जेवणाचे स्टॉल ज्यामध्ये खीर, मांडे, रोडगे, पुरणपोळी, बिट्ट्या, झुणका भाकर, रोडगे आणि पार्सल सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामध्ये एकूण 30 स्टॉलची उभारणी करण्यात येत असून 3 तालुक्यातील 30 बचत गटाच्या महिला यामध्ये सहभागी होतील. प्रदर्शनीमध्ये 10 ते 12 लाखाची उलाढाल होणे अपेक्षित आहे. तसेच महिलांसाठी व्यावसायिक दृष्टिकोन व मार्केटिंगचे ज्ञान मिळावे या हेतूने मार्गदर्शन बायर सेलर मीट घेण्यात येणार आहे. सामाजिक जनजागृती होण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. नागरिकांनी आयोजित करण्यात आलेल्या नवतेजस्विनी प्रदर्शनीला अवश्य भेट देऊन बचत गटातील स्टॉल्स धारक महिलांचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी नहेल शेख, CMRC मॅनेजर बार्शी टाकळी. महिला बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शी टाकळी अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत तालुकास्तरीय बचत गटाद्वारा उत्पादित वस्तूंची भव्य विक्री व प्रदर्शनचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत. स्थळ आहे पंचायत समिती मध्ये सभापती बंगल्याच्या बाजूला बार्शी टाकळी. आणि सगळ्या नागरिकांना आणि बचत गटातल्या महिलांना माझी विनंती आहे की सदर प्रदर्शनाचा लाभ घ्या आणि आपल्या महिलांना प्रोत्साहित करा. नमस्कार, मी शालिनी सावरकर, CMRC अध्यक्ष. माझी सर्व बचत गटातील महिलांना आणि नागरिकांना आवाहन आहे की सगळ्यांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा आणि प्रदर्शनाचा फायदा पण घ्यावा. तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 अर्थसंकल्पात ST बसमध्ये महिलांना 50% सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लालपरीच्या उत्पन्नात वाढ झाली. गणेश चतुर्थीनिमित्त नवीन बस स्थानक येथे प्रवासी महिलांसोबत हळदी कुंकू साजरे करीत विविध वाण वितरण करून घर घर चलो अभियान व 10 वर्षांचा कामाचा आराखडा मांडला. भाजपा महिला आघाडीने थेट संपर्क साधून 5000 महिलांशी संवाद साधला. भाजपा प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी सुहासिनी धोत्रे, मंजुषा सावरकर, पुष्पा खंडेलवाल, अर्चनाताई मसने आणि अर्चना शर्मा, सीमा मांगटे, महानगर अध्यक्ष जयंत मसने, सुनीता अग्रवाल, विजय अग्रवाल, चंदाताई शर्मा यांच्या नेतृत्वात रोजी नवीन बसस्टँड येथे माघी श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला मोर्चा अध्यक्षा चंदा शर्मा, सुमन गावंडे, वैशाली शेळके, संध्या लोहकपुरे, जान्हवी डोंगरे, रंजना विंचनकर, विजया देशमुख, साधना येवले, रश्मी कायंदे, माधुरी क्षीरसागर, ज्योती मानकर, सुनीता दळवी, वर्षा गावंडे, मनीषा भुसारी, संगीता पडोळे, अस्मिता वगारे, सुरेखा दुबे, छाया तोडसाम, अनिता चौधरी, वैशाली देवकते, मालती रणपिसे, ज्योती शिंगणाद,
प्रणिता समरितकर, रंजना पवार इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आम्हाला अर्ध तिकीट लागल्यामुळे आम्ही खूप ठिकाणी जाऊ शकतो, येऊ शकतो, एकटे जाऊ शकतो, असे आम्हाला काही भीती वाटत नाही. हरिहर पेठ परिसरातील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात वसंत पंचमीच्या शुभदिनी श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची अत्यंत विधिवत स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे हे शिवलिंग नर्मदेश्वर येथून आणण्यात आले आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. पवित्र नर्मदा नदीत आढळणाऱ्या शिळेपासून हे सुंदर शिवलिंग निर्माण करण्यात आले आहे. श्री गणेश मंदिरा शेजारीच श्री नर्मदेश्वराचे एक छोटेखानी व सुंदर सुबक असे मंदिर बनवण्यात आले आहे. हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हरिहर पेठ निवासी श्री पृथ्वीराज सिंह ठाकूर व त्यांच्या सुविज्ञ पत्नी विमलाबाई ठाकूर यांच्या या मंदिर उभारणीत मोठा वाटा आहे. याआधी या शिवलिंगाची नंदीसोबत श्री राजराजेश्वर मंदिर येथून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. बुधवार वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर नर्मदेश्वर शिवलिंगाची मंदिरात मोठ्या उत्साहात विधिवत स्थापना करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी हर बोला महादेव तसेच ओम शिवाय नमस्तुभ्यमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळी भव्य महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या महाप्रसादाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. अकोटफैल पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा 3 व भारतीय दंडविधान कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेले QR कोड काही अज्ञातांनी फोडून फेकले. त्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, चौकात गल्ल्या व परिसरात QR कोड बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी जावे, कोड स्कॅन करावा, त्या भागाची माहिती त्यांच्या अधिकाऱ्याला द्यावी, कामांवर लक्ष देता यावे हा उद्देश होता. अकोटफैल पोलीस ठाण्यात विविध ठिकाणी सुमारे 96 QR कोड बसविण्यात आले होते. त्यापैकी अज्ञात आरोपींनी 5 ते 6 ठिकाणी QR कोडचे नुकसान करून ते फेकून दिले. हे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचे काम असू शकते. पोलिसांना त्या भागात पोहोचता येत नाही, त्यामुळे त्यांना गुन्हे करणे सोपे जाते. त्यामुळे अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे. असा गुन्हा कोणी करत असल्यास संबंधित अधिकाऱ्याला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनेच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने आज सदर निदर्शने करण्यात आली. पूरक भत्ता हा 30% वाढवून द्यावा, समान काम समान वेतन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावे, जे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामे करीत आहेत त्यांना किमान 7 वर्ष शासन कामकाजात समाविष्ट करण्यात यावे, या आणि इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी रेटून धरल्या होत्या. येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने कोणतीही कारवाई न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आमच्या मागण्या हेच आहेत की महाराष्ट्र राज्यामधील विविध संघटनांनी मिळून ज्या मागण्या होत्या ते दिल्यानंतरही आमच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कामगार संघटना मिळून संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही 1 ते 17 मागण्या आम्ही शासन आणि प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. त्यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये आमची बेसिक पळस पूरक भत्ता 30% वाढ टाकलेला आहे, समान काम समान वेतन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये NMR आणि कंत्राटदार विहिरीत शाश्वत 60 वर्षापर्यंत रोजगार आम्हाला मिळाला पाहिजे. या सर्व मागण्याकरिता आम्ही टप्पा क्रमांक 1 ते 6 पर्यंत आम्ही सर्व आंदोलनाची रूपरेषा ठेवलेली आहे. त्यामधील आमच्या 9 तारखेला टप्पा क्रमांक 1 मधील दौर सभा ज्या आमच्या विविध राज्यामध्ये सर्व पारेषण निर्मिती आणि वितरण याच्या तिन्ही ब्रिगेड समोर आमच्या दौर सभा झालेल्या आहेत. आणि हा आमच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा जो की आज जिल्हा कार्यालय अकोला इथं आमचा हा पार पडत आहे. आणि आमच्या ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या आम्हाला चर्चेस आमच्या कृती समितीला
चर्चेस न बोलावल्यास हे आंदोलन पुढे तीव्र गतीने वाढत जाईल आणि हे आंदोलन टप्प्याटप्प्यामध्ये असंच तीव्र होत राहील. म्हणून आम्हाला लवकरात लवकर कृती समितीला चर्चेसाठी बोलावण्यात यावं हीच आमची. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. जनता भाजी बाजाराचा प्रश्न कधी लागणार मार्गी? 2021 पासून प्रतीक्षेत व्यापारी आणि नागरिक. तापडिया नगर पंचशील नगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, संबंधितांवर कारवाईची मागणी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत समारंभ संपन्न, 4040 विद्यार्थ्यांना पदवी. संतनगरी शेगावात अवैध वेश्या व्यवसाय फोफावला, पोलिसांकडून मात्र अक्षम्य दुर्लक्ष. मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेला मुदतवाढ, नागपूर पुणे, पुणे नागपूर विशेष रेल्वे सुरू राहणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.